नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत कांदा भजी ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे. कांद्याचे दोन्ही भाग कट करून घेतलेले आहे. आता त्यावरची साल काढून घेऊ. अशा सर्व कांद्यांची साल काढून घेतलेली आहे. आता ते कांदे जेवढे बारीक कापता येईल तेवढे उभे कापून घेऊ. मस्त असं पातळ कापून घेतलेले आहे. आता ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ. मग हाताने कांदा सुट्टा करून घेऊ किंवा मग मोकळाही म्हणू शकता. मग त्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ व 1 कप बेसन पीठ टाकू. मग थोडी कोथिंबीर टाकू. मग त्यामध्ये 1 चमचा मीठ व 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा ओवा. ओवा चांगला हाताने चोळून टाकू. मग ते चांगले मिक्स करून घेऊ. मग इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. पाणी न टाकता मळून घेऊ. जेवढे मळून घेईल तेवढे कांद्याला पाणी सुटते. पाणी न टाकल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होते. तुम्ही एकदा ही टिप्स नक्की वापरून पहा. मस्त असं मळून घेतलेले आहे. कांद्याला चांगल्या प्रकारे पाणीही सुटलेले आहे. आता गॅसवरती कढईतले तेल चांगले गरम झालेले आहे. आता त्यामध्ये एक एक करून कांदा भजी सोडून देऊ. गॅस बारीक करून तळून घेऊ. कांदा भजी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. मंद गॅस करून मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहे. मग ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा सर्व कांदा भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. पावसाळ्यामध्ये ही कांदा भजी नक्की एन्जॉय करा.